जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीला अभ्यंकर आणि आज 14व्या दशकाचं नाव अखंड ध्यान निरूपण आणि त्या 14व्या दशकावरती आज माझे विचार सांगणार आहे. एकदा कल्याण स्वामी आणि शिवाजी महाराजांना भेटायला गेले, तीर्थ द्यायला म्हणून गेले. तेव्हा शिवाजी महाराजांनी तीर्थ घेतल्यानंतर विचारले, कसं काय सगळं चाललंय, आणि मग म्हणाले काही हवं आहे का. तेव्हा कल्याण स्वामी म्हणाले, मला काही नको आहे, पण माझा जो भाऊ दत्तात्रय स्वामी आहे आणि त्यांचा मठ आहे शिरगावला, आणि त्यांना 11 गायी हव्या आहेत. म्हणून शिवाजी महाराजांना आता 11 गायीमध्ये काय हो, ते तर महाराज आहेत. त्यांनी त्या 11 गायी लगेच पाठवून दिल्या. आता कल्याण स्वामी जेव्हा समर्थांकडे आले आणि समर्थांना जेव्हा 11 गायी मागितल्याचं कळलं, तेव्हा त्यांनी कल्याणांना फटकारून काढलं. कल्याणही खजील झाली. न मागे तयाची रमा होय दासी, हेच खरं. आणि ह्या प्रसंगावरून समर्थांची तीव्र निस्पृहता आपल्याला दिसून येते. आधी केले मग सांगितले, अशी त्यांची शिकवण होती. 14व्या दशकाचे नाव अखंड ध्यान निरूपण असं आहे. या दशकातील 8व्या समासाचेही नाव तेच आहे. या दशकात समर्थाने एक महत्त्वाचा भाग सांगितला आहे. 1-2 तास ध्यान उपासना केली, नैमित्तिक पूजा करून टाकली की बाकीचा दिवस कसंही प्रपंचात वागायचं हे समर्थांना मान्य नाही. समर्थांना इथे सुचवायचं आहे की अष्टोप्रहर माणूस साधनेत असावा. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक कर्म हे नीटनेटकं व्यवस्थित सच्चेपणाने केलं पाहिजे. म्हणजेच प्रत्येक कर्म ही उपासनाच बनली पाहिजे. प्रपंचात लागणारे सर्व गुण आणि परमार्थातही आवश्यक आहेत. ज्ञानेश्वर महाराज याला स्वधर्मयज्ञ असं म्हणतात. नित्ययज्ञ तो हाच. प्रत्येक क्षणाला माणसाला अध्यात्म जगता आलं पाहिजे. ध्यान म्हणजे 24 तास जागरूकता, त्याला समर्थ अखंड ध्यान असं म्हणतायत. भगवंत सर्वदूर पसरला आहे हा भाव एकदा पक्का झाला की प्रत्येक कर्म ही त्याची उपासना होते. ईशावास्य इदम सर्वम ह्याची प्रचिती आली पाहिजे. ठाकूरांकडे एकदा एक स्त्री गेली आणि म्हणाली की मला आता ह्या प्रपंचाचा कंटाळा आलाय, सर्व सोडून मी आता गंगा किनारी जाणार आणि ध्यानधारणा करणार. ठाकूर म्हणाले, म्हणजे काय करणार. तर म्हणे, काही नाही, एक छोटीशी कृष्णाची मूर्ती स्थापन करेन आणि दिवसभर त्याची सेवा करेन. ठाकूर म्हणाले, घरी कोण कोण आहे. मुलगा आहे, सून आहे, नातू आहे. अगं मग त्या नातवालाच कृष्ण समजणं आणि त्याला तेल लाव, अंघोळ घाल, कपडे घाल, त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर खेळ, त्याला नटव, त्याच्यासाठीच जेवण कर, सर्व प्रेमाने न कंटाळता कर, आणि घर सोडण्याची त्याला काय गरज आहे. अखंड ध्यान म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म आनंदानं भगवंताच्या अनुसंधानात करणे, याला समर्थ अखंड ध्यान असं म्हणतात. आणि ही आहे सहजावस्था, यालाच कबीर सहज समाधी म्हणतात. यातल्या पहिल्या समासाचं नाव आहे निस्पृह लक्षण. स्पृहा म्हणजे इच्छा, कामना, अपेक्षा. ती पूर्ण झाली तर झाली नाही तर दुःख, आणि पूर्ण झाली तर सुख. अहंकाराच्या लयाने निस्पृहता येते. भगवंताच्या अखंड अनुसंधानामध्ये निस्पृहतेचा फार उपयोग होतो. 12 वर्ष समर्थांनी आस येतो हिमाचल पायी फिरून गावनगाव जवळून पाहिलं, देशाची परिस्थिती पाहिली की त्यांच्या लक्षात आलं की हिंदूंची देवळं त्यावेळी फोडल्या जायची. त्यावेळी त्यांनी गावागावामध्ये हनुमंताची मंदिरं स्थापन केली. एकंदर 1100 मठांची स्थापना केली आणि प्रत्येक मठाच्या मठाधिपतीला कडक नियम त्यांनी घालून दिले होते. काही महंत गृहस्थाश्रमी तर काही शिष्य ब्रह्मचारी होते. त्यांना समर्थ निस्पृह म्हणत. ज्याला समाजाचे नेतृत्व करायचे असते त्याने नियमांचे काटेकोर पालन करून समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित करायचा असतो. प्रारंभी असा माणूस निस्पृहता दाखवतो, पण पुढे पैसा, कीर्ती, सत्ता या 3 गोष्टींमुळे बिघडतो. परस्पर विरुद्ध दिसणाऱ्या अनेक गुणांचे वर्णन या समासामध्ये आलेले आहे. हा 80 ओव्यांचा समास असा मोठा आहे.
हा मुळातूनच सगळ्यांनी वाचावा. फार सुंदर समास आहे. बहु उपाधी करू नये, उपाधी विण राहू नये, बहुसाल बोलू नये, अबोलपणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा, कर्मठपणा करू नये, अनाचार खोटा, काही चर्चा करू नये, केलिया विण न चले, ज्ञाते विण धरू नये, ज्ञाने विण कामा नये. म्हणजे काय की अति सर्वत्र वर्जेत हे सूत्र समर्थांनी इथे सांगितलेले आहे. अति तेथे माती ह्या म्हणीची आठवण आणि हा समास वाचताना होते. कधीही टोकाची भूमिका घेऊ नये, अशा निस्पृहने सतत भ्रमण करावे, कशावरही आसक्त होऊ नये, महंत कोणाच्याही हातचे बाहुले बनू नये. मी कोणीतरी मोठा आहे असा अहंकार झाला की कार्याचा नाश होतो. जगी धाकुटा होई जे तया जवळीक माझी, असे ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेच आहे. समाजाचा नेता असल्याने सर्वांचे लक्ष त्याच्यावर असते, म्हणून संकलित जीवन जगावे. या समासाचे सार म्हणजे निस्पृहे अवघेची करावे, परी आपण तेथे न संपडावे हे लक्षात ठेवावे. समाजात अलिप्तपणे राहून परस्परे उभारावे भक्ती मार्गासी. आणि अशा प्रकारे समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आहे. आत्मचर्चेने आत्मज्ञान होते, नाही तर ते खरे नाही हे खरे, तरीही आत्मचर्चा आत्मज्ञानाच्या काठावर देऊन सोडते असेच समर्थ सांगतात. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अशा प्रकारे निस्पृह समास वाचताना मला इथे आपले आदरणीय सुनील दादा चिंचोळकर आणि ह्यांची आठवण होते. ज्यांनी 1986 साली त्यांना मी प्रथम नागपूरला बोलवलं. माझ्या वडिलांचं पहिलं पुण्यस्मरण होतं आणि त्यावेळेला त्यांनी नुकता गड सोडला होता. प्रपंचासाठी अर्थ व्यवस्था काहीही नव्हती. केवळ समर्थांचे आशीर्वाद आणि समर्थांच्या जोडीतलं पंचायतन घेऊन ते खाली उतरले होते साताऱ्याला. आणि अशा वेळेला त्यांना मी आमच्याकडे 3 दिवस प्रवचनाला बोलवलं आणि तुम्ही काय घेणार आणि म्हणून प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले, माझ्यासमोर फक्त काय असावं तर खूप श्रोते असावेत. आणि असं म्हटल्यानंतर मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटला की पैसा अडका नसताना सुद्धा ते किती निस्पृहपणे वागतायत. आणि ही त्यांनी निस्पृहता जन्मभर पाळली. त्यांनी कधीही पैसे घेऊन कीर्तन किंवा प्रवचन केलं नाही. जे देतील त्याच्यावर त्यांनी आनंद मानला. अशा प्रकारे निस्पृह लक्षणचा जो आहे हा समास, तो वाचताना मला आदरणीय चिंचोळकरांची आठवण झाली. त्यांना आपण नमस्कार करते आणि मी पुढे जाते. दुसरा जो समास आहे त्याचं नाव आहे भिक्षा निरूपण. तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा, सदा स्वस्थ चिंती तसे गा महेंद्रा, प्रजाधीश देशा उरपूर्ण द्यावे, भवदैन्य हे देशधाडी करावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सांप्रदायिक जेव्हा भिक्षेला जातात तेव्हा हा श्लोक म्हणून आणि मग जातात आणि सुंदर वातावरण निर्मिती होते. ह्या हिंदूमध्ये रामदासी किंवा संन्यासी, बौद्धात भिक्षू, ख्रिश्चनात जोगिणी, मुसलमानांमध्ये सुफी फकीर हे सर्व ईश्वर प्राप्तीसाठी जीवन जगतात. त्यांना दृश्य जगातील सर्व आधार सोडावे लागतात. एका भगवंताशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नाही ही खुणगाठ मनाशी पक्की व्हावी लागते. श्री समर्थांचा महंत हा भिक्षा मागतोय म्हणजे व्यवहारदृष्ट्या त्याचं जीवन आश्रयरहित असतं. माझ्यापाशी काही नाही, मी सर्वस्वाचा त्याग केलाय असा माणूस भिक्षा मागण्याचा अधिकारी होतो. एकटा भगवंत फक्त सुरक्षित आहे. देहासगट सर्व दृश्याचा आश्रय मनाने बाजूला सारून तो भगवंताकडे भिक्षा मागतो आणि त्यालाच दिव्य प्रेमाची भिक्षा मिळते. इथे आपल्याला द्रौपदी वस्त्रहरणाचं उदाहरण आठवतं. जेव्हा सगळ्यांचा आभार सुटल्यानंतर द्रौपदींनी आणि कळकळून कृष्णाला हाक मारल्याबरोबर आणि वस्त्राचं रूप घेऊन आणि कृष्ण आला आणि कसं वाचवलं हे सगळ्यांना माहितीच आहे. त्याला भगवंत कधीही उपाशी ठेवत नाही. अक्कास्वामी, वेणाबाई, भीमास्वामी, कल्याणस्वामी, सतीबाई अशी इत्यादी अनेक शिष्य समर्थांना भिक्षेतून मिळाले. त्यावेळी भिक्षा हे पैसे गोळा करण्याचे साधन नसून माणसं मिळविण्याचे साधन होते. भिक्षा पद्धत आपल्या संस्कृतीत अगदी प्राचीन काळापासून आहे. भगवान दत्तात्रय, नवनाथ साधू, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ ही भावंडही भिक्षा मागत असत. भिक्षेच्या मागे अपरिग्रहाचे महान तत्व आहे. ब्राह्मणांनी अथवा महंतांनी नोकरी धंदा करण्यामध्ये वेळ न दवडता 4 घरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करावा. लोकांकडून भिक्षा रूपाने मिळाल्यावर त्याच्या अनंतपट सेवा रूपाने मात्र समाजाला द्यावं असं ह्या भिक्षेच्या समासात समर्थांनी सांगितलंय. भिक्षान्न भोजन म्हणजे अमृत सेवन होय. भिक्षा म्हणजे कामधेनू, भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षा ऐसे नाही भाग्य, वैराग्या परते नाही भाग्य हेच खरे.
कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षामेसे लहान थोरे परीक्षून सोडावी. बघा 4 आयाम आणि भिक्षेमध्ये येतात. एक म्हणजे आध्यात्मिक. ज्यावेळेला तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत करत जाता, श्लोक म्हणत जाता, त्यामुळे वातावरण आध्यात्मिक होतं. त्याच्यामुळे लोकसंग्रह वाढतो, निधी संकलन होते. इथे मला आठवण होते ती आमच्या नागपूरची. नागपूरला जेव्हा मी समर्थ सेवा मंडळाची सेक्रेटरी होते तेव्हा एकदा आम्ही खूप मोठे कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि सगळा आम्ही जो कार्यक्रम होता तो ह्या भिक्षेतून चालवत असल्यामुळे कोणाकडे काही आम्ही मागत नव्हतो. आणि एक दिवशी मी अशी भिक्षा मागायला निघाले आणि तेव्हा समर्थांना विनंती केली, मला भरपूर पैसे हवेत बरं का आज भिक्षेत. त्याचं कारण असं की आज ह्या वेळेला खूप कार्यक्रम आखलेत आणि हनुमान नगरच्या परिसरामध्ये आम्ही जेव्हा भिक्षेला निघालो, काय सांगू, 4-5 ओळीमध्ये काही फारशी भिक्षा मिळाली नाही. मन फार खट्टू झालं, काय करावं. इतक्यामध्ये एक माणूस सायकलवरनं आला आणि त्यांनी आपल्या खिशात कोंबलेले पैसे, अक्षरशः कोंबलेले पैसे, माझ्याकडे पिशवीची भिक्षेची पैशाची पिशवी असायची त्यात त्यांनी कोंबले. मला सुद्धा 2दा-3दा ते आत कोंबावे लागले. नंतर जेव्हा आम्ही आलो आणि त्याला मी विचारलं की तुम्ही एवढे पैसे का दिलेत, तेव्हा ते मला, ज्या वेळेला मी अमेरिकेत राहतो आणि अमेरिकेहून मी आज खूप वर्षांनी इथे आलो, तुमचा आता सुंदर ह्याचा समास, जेव्हा नामस्मरणाचा समास आणि अनेक श्लोक ऐकले, अत्यंत मी प्रभावित झालो. कालच पैसे बँकेतून काढून आणले होते, ते जेवढे पैसे माझ्या खिशामध्ये होते आणि हातात मावले ते सगळे आणले आणि मी तुम्हाला दिले. मला फार आनंद झाला. असे निधी संकलन झाला, लोकसंग्रह झाला, स्वावलंबन झालं, निर्भयता शिकवली. म्हणजे जे म्हटलं की कामधेनू आहे, भिक्षा म्हणजे कामधेनू, भिक्षा म्हणजे अमृत सेवन. ह्या दिवशी मला हे सगळं पटलं आणि भरपूर मला पैसा मिळाला आणि खूप थाटामध्ये मी हा कार्यक्रम केला. हे झालं मागचं नागपूरचं. परंतु आता तुम्हाला अगदी मागच्या वर्षीची गोष्ट सांगते. मागच्या वर्षी आम्ही ऋषिकेशला आणि जेव्हा ह्या हरिहर महोत्सवला गेलो होतो आणि त्यावेळेला काय झालं की आळंदीला एक वेद पाठशाळा काढायची आहे आणि म्हणून सगळ्यांनी त्याला मदत करा असं किशोरजी व्यासांनी आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं. माझ्या मनात आलं, माझ्या आणि तबीब ह्या सगळ्यांच्या आमच्या म्हणजे समर्थ संप्रदायांच्या लोकांच्या मनात आलं की आपण भिक्षा मागावी. म्हणून मी परवानगी मागितली. ते मला जरूर मागा, पण तुम्ही तुमच्या जबाबदारीवर मागा. मी जाऊन सगळ्यांना सांगितलं की भिक्षा म्हणजे भीक नाही आणि का मागायची, कसं मागायची, भिक्षा घालायला मिळणं म्हणजे कसं भाग्य आहे, हे सगळ्यांना समजावून सांगितलं. आदल्या दिवशी सांगितलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही भिक्षेला निघालो आणि खूप सुंदर वातावरणामध्ये, कारण खूप सुंदर श्लोक म्हणत होते आणि पहिली भिक्षा जेव्हा स्वामीजींची मागायला गेले तेव्हा मनामध्ये विचार आला की मोठ्या आशेने निघाले देवा, कमीत कमी ₹1,00,000 तरी मिळावेत रे, आणि म्हणून निघाले. 2 जण, तबीब नवरा बायको, बेडेकर नवरा बायको, मी आणि मंगलताई, अशा आम्ही 6 जण निघालो. आणि अर्ध्या तासामध्ये जेव्हा भिक्षा मागून आलो आणि मोजलो, काय सांगू तुम्हाला, बरोबर ₹1,00,000 आणि ते आमच्या झोळीमध्ये जमले होते. जेव्हा मी त्यांना द्यायला गेले स्वामीजींना, स्वामीजी म्हणाले 1,00,000 नाही, हे 1,00,00,000 आहेत. कारण या सगळ्यांनी मिळून दिलेली ही जी भिक्षा आहे, ही भिक्षा जी आहे ती कशी आहे, ती अत्यंत पावन भिक्षा आहे. म्हणून समर्थांच्या भिक्षेला पावन भिक्षा म्हटलंय. म्हणून समर्थ म्हणतायत, भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्य, भिक्षेस करे जो अमान्य तो कलंटा जोगी. भिक्षा नाही अडथळा, भिक्षा हारी तो मोकळा, भिक्षेकरता सार्थक वेळा काळ जातो. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फळदायी झाली, निर्लज्जासी, असा हा सुंदर समास समर्थांनी भिक्षेचा लिहिला आहे. त्यानंतरचा जो समास आहे हा तिसरा समास कवित्व लक्षणाचा आहे. या कवित्व लक्षणाची जी पहिली ओवी आहे, कवित्व शब्द सुबनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेणे संत षटपद कुळा आनंद होय, ऐसी माळा अंतःकरणी, गुंफोनी पूजा रामचरणी, ओंकारवंत अखंडपणी खंडोचने. अशा सुंदर शब्दांची माळा गुंफून आणि भगवंताच्या भगवंताच्या गळ्यामध्ये जी माळ घालतात ती माळ कशी असते तर ती भगवंताला आवडणारी असते. भगवत भक्ती आणि विरक्ती वाढवण्यासाठी कवित्व अवश्य करावे. समर्थांनी इथे काव्याचे 3 प्रकार सांगितले. एक धीट, दुसरं पाठ आणि तिसरं प्रासादिक. काही लोक प्रतिभा नसताना बळच कविता करतात. म्हणजे नदीच्या पलीकडे तो उभा आहे, नदीच्या पलीकडे ती उभी आहे, मधून नदी वाहते, आता तिथे जावे कसे, ही काही कविता झाली? टला ट लावून केलेली कविता का, हिला कविता म्हणायचं का, हा प्रश्नच आहे. अशाला समर्थ धीट काव्य असं म्हणतात. काही जण अनेक कवींच्या ओळींचे चौर्य करून सुंदर नक्कल करतात आणि कविता करतात. अशाला समर्थ पाठकाव्य असं म्हणतात.
वरील दोन्ही काव्य जी आहे ती केवळ करमणुकीचे कामं करतात, पण त्याने समाजाचा उद्धार होत नाही. माणूस हा एकच प्राणी असा आहे की आपला अनुभव शब्दांनी व्यक्त करतो. कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, मेधा, धृती म्हणजे धैर्य आणि क्षमा या 7 ईश्वरांच्या शक्ती आहेत जगात आहे. ह्या शक्ती जगात आहेत. वाणी म्हणजे शारदा, शारदा म्हणजे जगदंबा. अक्षरांचा व स्वरांच्या रूपाने ती सर्वांच्यावर आपला प्रभाव पाडते. तिच्यामुळे ईश्वराचे रूप समजते. सच्चिदानंद स्वरूप ईश्वराचे अमाप सौंदर्य, माधुर्य, चातुर्य, ऐश्वर आणि बघण्याची शक्ती ईश्वर काहींना बहाल करतो. ते ज्यांना बहाल करतो ते भाग्यवान आपला अनुभव काव्यात व्यक्त करतात. ज्या काव्यामध्ये समर्थ त्या अशा काव्याला समर्थ प्रासादिक काव्य म्हणतात. जेणे ज्ञान हे प्रबळे, जेणे भगवंत प्रगटे, जेणे सद्बुद्धी लागे, जेणे विवेक जागे, जेणे होय समाधान, जेणे तुटे संसार बंधन, याला म्हणायचं कवित्व. ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, सेनानावी, गोरा कुंभार इत्यादींचा जे अभंग आहेत, ह्या सगळ्यांना प्रासादिक काव्यामध्ये काव्य म्हणता येईल. भागवत, गीता, शंकराचार्यांची स्तोत्र ही सर्व प्रासादिक काव्यांची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे आणि ह्याच्यामध्ये समर्थ सांगतायत जी जी ओवी आहे त्या 7व्या ओवीमध्ये समर्थ सांगते, धीट पाठ प्रासादिक ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोली जेल. धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपल्या मनास आले, बळेची कवित्व रचले या नाव धीट पाठ. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तयासारखा अवतार आपणची केला हा झाला पाठ. परंतु सगळ्यात शेवटच्या ओव्यामध्ये समर्थ सांगतायत 39-40, कवित्व असावे कीर्ती वाढ, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रतापविषयी, कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्र असावे सुलभे चरण भक्त, असो ऐसा भगवत भक्त, जो ये संसारी विरक्त, तयास मानिती भुक्त साधुजन. म्हणजे कसं कवित्व असावं तर उदाहरणार्थ तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज यांनी जे अभंग लिहिले ते लहानसे अगदी 4 ओळींचे अभंग असतात, पण केवढा गहन अर्थ भरलेला असतो. समर्थ असे म्हणतात हे जे प्रासादिक काव्य आहे हे प्रासादिक काव्य सतत मनामध्ये घोळवत राहतं. आता तो 4था समास आहे, हा 4था समास म्हणजे कीर्तन लक्षणाचा आहे. आणि हा समासामध्ये समर्थांनी एक खूपच मजा केली आहे. म्हणजे कसं की समर्थांच्या कवित्व शैलीचा एक विलक्षण आविष्कार आपल्याला ह्या 4थ्या समासात बघायला मिळतो. या समासाच्या 35 ओव्यातून क पासून क्ष पर्यंत प्रत्येक अक्षराचा उपयोग एकेका ओवीत अनुप्रासात्मक पद्धतीने समर्थांनी केलाय. वेळ पडल्यास आपण शब्द वाटेल तसे फिरवू शकतो हे समर्थांनी दाखवलेले आहे. प्रत्येक चरणाचा अर्थ सार्थ दासबोधाच्या आधारे समजावून घ्यावा लागतो. शब्दरचना विचित्र वाटली तरी त्यातील आशय कीर्तनकारांसाठी महत्त्वाचा आहे. कीर्तनात आत्मप्रौढी नसावी, गाताना सतत खाकरू नये, लोकांच्या मनाला बोलतेल असे कधी बोलू नये. कीर्तनाचा हेतू हा केवळ करमणूक नसावा. आणि अशा प्रकारे ह्या कीर्तन समासामध्ये समर्थांनी कीर्तनकारांकरता कीर्तन कसं करावं याचा सुंदर उल्लेख केला आहे. कीर्तनामध्ये बघा 9 रस असावेत: शृंगार, वीर, करुण, हास्य, अद्भुत, बिभत्स, रौद्र, शांत, भयानक. ह्यापैकी काही रसांचा उपयोग कीर्तनात करावा. स्त्रियांच्या सौंदर्याचे कीर्तनामध्ये वर्णन कधीही करू नये, ते टाळावे. अशा प्रकारचा सुंदर उपदेश आणि कीर्तन समासामध्ये समर्थांनी केलाय. ह्यानंतर शेवटचा प्रश्न विचारलाय कीर्तन समासामध्ये की मग तुम्ही हे करू नका असं जे म्हटलंय. मुळापासून हा समास सगळ्यांनी वाचताना कसा आनंद मिळेल आणि कसं हसू येईल हे तुम्ही बघालच. दुसऱ्या समासात विचारलंय की मग आता कीर्तन कसं करायचं, म्हणून आता हरिकथा कशी करायची. आणि म्हणून समर्थ सांगतायत, मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केले प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोत आता. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. अशा प्रकारे कशी करावी आता हे समर्थ सांगतायत ह्या 5व्या समासामध्ये. समर्थ म्हणतायत की नुसती करमणूक नसावी, फक्त जशी आपण एखादी औषधाची गोळी घेतो आणि त्या औषधाच्या गोळीमध्ये जे औषध असतं ते कडू असतं, पण ते कडू लागू दे म्हणून बाहेर कसं असतं तर साखरेची सुंदरपैकी आवरण असतं. तसंच हा जो कीर्तन आहे या समासामध्ये समर्थ असं म्हणतायत की साधक बाधक विचार सांगावेत, परंतु लोकांची नुसती चेष्टा करू नये.
आणि फक्त केवळ कर्मणुकी करता हे कीर्तन असू नये. त्यांनी कीर्तन करताना आत्मप्रौढी नसावी, अहंकाराचा वारा नसावा. सगुण निरूपणात सगुण मूर्तीपुढे निर्गुण कधीही सांगू नये. म्हणून समर्थ म्हणतात, निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने वोस केली. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदिती तेची पडत मूर्ख. म्हणजे समोर सुंदरपैकी रामाची मूर्ती आहे आणि रामाच्या मूर्तीसमोर तुम्ही जर निर्गुणाची जर पूजा करा, निर्गुणाची साधना करा असं जर म्हटलं तर काही लोकांच्या मनावर ते पटत नाही. म्हणून सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्तिते ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा बोढवे, सर्वांतरी हेलावे प्रेम सुख. अशा प्रकारे त्यांनी काय करावं, अशा सगुण मूर्तीपुढे सगुणाचंच कौतुक करावं. श्रोत्यांच्या दोषगुणाबद्दल कधीही बोलू नये. श्रोते जर प्रापंचिक असतील तर विवेक वैराग्य वाढेल असंच बोलावं. म्हणजे बघा, वास्तुपूजेच्या वेळेला समजा एखाद्याने कीर्तन ठेवलं तर तुम्ही लंका दहनाचं लावाल का? त्यावेळेला कोणत्या वेळेला काय बोलावं याचं तारतम्य या कीर्तनकाराने ठेवलं पाहिजे. प्रसंगाला अनुसरूनच आख्यान लावलं पाहिजे. कीर्तनात नाचतात, गातात, दंडवत घालतात, हे करताना लाजू नये. आपले जे आनंदराव आठवले होते ते तर पायामध्ये घुंगरू घालून आणि खूप सुंदर नाचत नाचत कीर्तन करायचे. स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन टाळावे. कीर्तनात गायन नृत्य प्रमाणात असावे. नाना कला लोकांना खिळवून ठेवण्यासाठी असाव्यात. निर्गुणाचे सांगताना सगुणाला कमीपणा आणू नये. मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी, तोची ये संसारी धन्य जाणा. हरिभक्तांची ये घरी, नीच कृत्य अंगीकारी, या नव हरिदास, जयास नामी विश्वास. असे अनेक कीर्तनकार आणि समर्थांनी त्यावेळी तयार केले. उदाहरणार्थ उद्धव स्वामी, गिरीधर स्वामी, वेणा स्वामी, भक्तिरस प्रधान असे एकनाथ महाराज, हरिपंडित. या ठिकाणी मला एक आठवण होते. आमच्या मंडळाचं एकदा दासनोमीला आणि पैठणकर बुवा म्हणून नागपूरचे समर्थ भक्त कीर्तनकार होते आणि त्यांना बोलवायला म्हणून मी त्यांच्या घरी गेले. अगदी चंद्रमौळी घर, घरावरून दिसत होतं की घरात किती गरिबी आहे. म्हणून मी त्यांना बोलवणं केलं आणि हातामध्ये पाकिट ठेवलं की काका तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा रिक्षाने या, आणि ज्या रिक्षेकरत्या पैसे दिलेत त्यांनी ते पाकिट मला परत केलं आणि म्हणाले, अगं माझ्या समर्थांच्या कीर्तनाला मी येणार आणि मग मी पैसे घेणार, मला काय समर्थांनी कमी दिले का? तेव्हा माझी नजर गेली. सगळे डबे नुसते पत्र्याचे होते आणि तरी कितीही निस्पृहपणा त्या वागण्यामध्ये. 8 दिवस ते कीर्तनाला आले. मी सगळ्यांना सांगितलं होतं की पैसे न देता यात आपण धान्य रूपाने देऊया, आणि त्यांना भरपूर धान्य मिळालं. जाताना मला म्हणाले, अगं माझ्या समर्थांनी मला किती दिलं, आता मला 6 महिने धान्य पण घ्यायला नको. ह्याला म्हणायचं निस्पृहपणा आणि ह्याला म्हणायचं समाधानी वृत्ती. अशी जर का समाधानी वृत्ती असेल तर तो कीर्तनकार समाजामध्ये आणि जे बोलतो तसं करतो अशाप्रमाणे, आणि त्यांच्याबद्दल पूज्य भाव निर्माण होईल. नाहीतर आजचे जे कीर्तनकार आहेत ते कीर्तनकार शेखीने सांगतात की 10,000 रुपयाचं माझं पान आहे, आणि मग 10,000 रुपये घेऊन ते काय सांगतात की विरक्त असावं माणसाने, पैशाचा लोभ सोडावा, आणि सोडण्याकरता ते 10,000 रुपये घेतात. अशांचं जे कीर्तन असतं ते कीर्तन मात्र मनाला भावत नाही. अशा प्रकारे हा जो 5वा समास झाल्यानंतर 6वा समास आहे. हा 6वा समास चातुर्य लक्षण हा 6वा समास आहे. हा अगदी एक सुंदर समास आहे. रूप लावण्य अभ्यासता नये, सहज गुणासी न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणांची. या सुंदर ओवीने समासाची सुरुवात समर्थाने केलेली आहे. 8, 2, 8 आणि 31 ह्या समासात सुद्धा आणि हीच ओवी येऊन गेली आहे हे तुमच्या लक्षात आलेले असेलच. कोणत्याही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुख, समाधान व शांती लाभण्यासाठी या समासातील उपदेश हा अत्यंत उपयुक्त आहे. विश्वामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये नियतीचे एक सूत्र आहे. माणसाचा जन्म कुठे व्हावा, त्याचं कुळ, आई वडील, नियती ठरवते. त्याचे लिंग, रंग, रूप, भाषा, प्रकृती इत्यादी गोष्टी त्याच्या स्वाधीन नसतात. सांस्कृतिक वातावरण स्वाधीन नसतं. त्याप्रमाणे माणसाचं व्यक्तिमत्व तयार होतं. याप्रमाणे जन्मतः किंवा प्रारब्धानुसार प्राप्त होणाऱ्या गोष्टींना समर्थ सहज गुण म्हणतात. काळं असणं, कुरूप असणं, बुटकं असणं यात प्रयत्न करूनही बदल करता येत नाही. परंतु अशांना आगांतुक गुणांची मात्र कास धरता येईल. उदाहरणार्थ वक्तृत्व, संगीत, कला, व्यासंग इत्यादी गुणांमुळे माणूस आपल्या व्यंगावर मात करू शकतो. उदाहरणार्थ
अब्राहम लिंकन म्हणे फार कुरूप होते, पण ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. गुलाबराव महाराज चक्षुविहीन होते, पण आत्मज्ञान संपन्न होते. माझ्या एक म्हणजे ओळखीचे त्याचं आडनाव मला आठवत नाही आहे, पण ते एकदा आमच्याकडे नागपूरला आले होते. ते आंधळे होते आणि ते आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मी आणि माझी आई ते अखंड ज्ञानेश्वरी 8-8 तास आणि म्हणत होते. आणि मी आणि माझ्या आईची धावपळ होती त्या ओव्या शोधण्याची. म्हणजे खरं पाहिलं असता की डोळस कोण आणि आंधळ कोण, असे चक्षुविहीन जे होते ते काय होते, तर त्यांनी आपल्या चक्षु नसताना सुद्धा आणि स्वतःच्या हिमतीने आणि संबंध ज्ञानेश्वरी पाठ केली. प्रत्येक माणसाने स्वप्रयत्नाने निरनिराळ्या गुणांचा विकास करून प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवावं. आपल्यात थोडा तरी बदल करावा व आजूबाजूलाही बदल करण्याचा प्रयत्न करावा. जे आत्मतत्व माझ्यात आहे ते इतरांमध्येही आहे, हा साक्षात्कार माणूस करून घेऊ शकतो. इथे नियतीचा संबंध येत नाही. देहबुद्धी झाडावी, आजूबाजूला असणाऱ्या मानवांची पूजा करावी व बहुपूजन समाज सुखी करण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर बंग तुम्हाला नाव माहिती आहे, तर त्यांनी किती ह्या समाजामध्ये काम केलं आहे. ही ईश्वराचीच पूजा असून ती देवघरात किंवा मंदिरात घडत नाही, ती सत्कर्मांच्या द्वारेच होते. व्याप तितका संताप ही म्हण समर्थांना मान्य नाही आहे. उलट व्याप तितके वैभव असे समर्थ इथे सांगतात. बाह्यभूषणांपेक्षा चातुर्य व परोपकार याने अंतरकळा शृंगारावी. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे. उत्तम गुणी विवरावे प्राणीमात्रांसी. चहाणे करावे जन, पतित करावे पावन. सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. अशा ह्या शेवटच्या 2 ओव्यामध्ये समस्थानी ह्या सभासाचं सार सांगितले. पण काही ओव्या या खूप सुंदर आहेत आणि म्हणून आपण त्या ओव्या पाहूया ह्या चातुर्य लक्षणामध्ये. 22व्या ओवीमध्ये आणि समर्थ म्हणतायत की तने मने झिजावे, तेणे भले म्हणून घ्यावे. उग्याची कल्पिता शिणावे लागेल पुढे. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे. समस्ती बरे म्हणावे, ऐसी वासना जर असेल तर लोकांसाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्हाला सगळं झिजायला पाहिजे. समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष झाले. या वेगळे उरले ते करंट पुरुष. ही एक महत्त्वाची उभी समर्थ इथे सांगतायत. जितुका व्याप तितुके वैभव, वैभवासारखा हाव भाव. समजले पाहिजे उपाव, प्रगटची आहे. अशा प्रकारे या सुंदर ओव्यानी आणि समर्थांनी हा समास संपवलाय. दुसरा 7वा जो समास आहे त्याचं नाव आहे युगधर्म निरूपण. युगधर्म निरूपण हे यामध्ये सर्व आश्रमात गृहस्थाश्रम कसा उत्तम आहे हे समर्थ इथे सांगतायत. नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम. जेथे पावती विश्राम, त्रैलोक्यवासी. देव ऋषी बुधी योगी, नाना तापसी भीतरागी. पितृ आदी करू दे विभागी, अतीत अभ्यागत. म्हणजे ब्रह्मचर्याश्रम व संन्यासाश्रम दोन्ही या आश्रमावरती अवलंबून असतात. जीवन जर त्यागभय असेल तर गृहस्थाश्रमी आपल्या घराचे रूपांतर आश्रमात करू शकतो आणि म्हणून त्याचं नाव गृहस्थाश्रम आहे. आला गेल्याचं काय करावं, स्वागत करावं, सगळ्यांना जेवण द्यावं, अन्नदान करावं, नंतर वस्त्रदान करावं. जे जे शक्य आहे त्या गृहस्थाश्रमाने केलं पाहिजे. परमार्थामध्ये वैराग्याच्या कल्पनेमुळे गृहस्थाश्रम हा निंद्य आहे अशी समजूत होते, परंतु सर्व आश्रमांना गृहस्थाश्रमाचा मोठा आधार आहे. भूतदया व स्वधर्मीच ते पालन केले म्हणजे गृहस्थाश्रम उत्तम झाला असं म्हणतात. बघा, विवेकानंदांच्या मते गृहस्थाश्रम हा समाजाचा पाया आहे, तो सर्वांचा आधार आहे, तोच कमावत आहे. ब्रह्मनिष्ठ गृहस्थ स्यात् ब्रह्मज्ञान परायण यतत् कर्म प्रवृत्तीत तत् ब्रह्मणी समर्पयेत. गृहस्थाने ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे. ब्रह्मज्ञान हे त्याचं अंतिम लक्ष हवं. सर्व कर्मे करताना फलाची आशा ठेवता कामा नये. लोकांना खूप मदत करावी पण परतफेडीची कधी अपेक्षा ठेवू नये. नावासाठी कीर्तीसाठी सत्कर्मे करायची नाहीत हे लक्षात ठेवावं. सर्वात मोठा स्वार्थ त्याग हा गृहस्थाश्रमात केलेला आहे. 7वा जो समास हा युगधर्म समास आहे. त्यामध्ये समर्थाने ह्या 21व्या ओवीत आणि समर्थ सांगतायत, रागे रागे निघून गेला तरी तो भांडूची मेला. बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी. म्हणजे समर्थ असं म्हणतायत की एखादा चिडून घर सोडून निघून गेला, त्याला बाहेरही काही जमलं नाही तर त्याला धड प्रपंचही जमणार नाही आणि धड त्याला परमार्थही घडणार नाही. या उलट 25व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत की संसार मिथ्या ऐसा कळला,
ज्ञान समजून निघून गेला, तेणे जन पावन केला आपण ऐसा. म्हणून ते म्हणून समर्थ 25व्या ओवीत म्हणतायत, संसार मिथ्या आहे हे समजून ज्याने घर सोडलं तो स्वतः पावन होतो व इतरांनाही परमार्थामध्ये मदत करतो. म्हणजेच चांगली संगत मिळाली तर उद्धार होतो आणि नाही जर मिळाली तर जीवनातून तो उठतो. जो दुसऱ्याचे अंतःकरण ओळखतो, सर्वांशी प्रेमाने वागतो, त्याला जगात काही कमी नाही. समाज जर बदलवायचा असेल, व्यक्तीला सुधारायला हवं असे समर्थांचे मत आहे. बघा, स्वच्छ भारत नुसतं म्हणून चालणार नाही. प्रत्येकाने आपलं घर, घराबाहेरची स्वच्छता प्रत्येकाने केली तरच स्वच्छ भारत होईल. म्हणजे प्रत्येकाने, समाज हा परिवर्तनशील आहे, परिवर्तन हा युगधर्म आहे, हा 7वा समास आपल्याला हेच शिकवतोय. समर्थांचे पण ते ज्यांच्या अंतःकरणात सदैव तो राम करता, सर्व करता सदैव जागृत आहे, तो आपली कामे म्हणजे भगवंताची कामे म्हणून करतो. त्याचे प्रत्येक कर्म हे भगवंताची पूजा असते. भगवंताची अखंड आठवण, स्मरण म्हणजे त्याचे अखंड ध्यान ह्या 8व्या समासामध्ये आणि समर्थ सांगतायत. म्हणजे 8व्या समासाचं नाव आहे अखंड ध्यान. अखंड ध्यानाबद्दल आपण मगाशी पाहिलंच. अखंड ध्यान म्हणजे अखंड भगवंताचं चिंतन, आणि हे समर्थ आपल्याला या अखंड ध्यानामध्ये सांगतायत. सतत त्याचं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत त्याचं चिंतन करायचं. त्या तुम्हाला मगाशी गोष्ट त्या स्त्रीची आठवते ना, जसं त्या ठाकूरांनी सांगितलं की तू त्याची पूजा, भगवंताची पूजा म्हणून कर. आणि त्यावेळेला मात्र काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. भगवंतावर आपली निष्ठा पाहिजे. हेच अखंड ध्यान. समर्थ अशालाच भाग्यवान म्हणतात. ज्याच्या हृदयामध्ये भगवंताला अखंड स्थान, तोच भाग्यवान. आपल्याला काय वाटतं? ज्याच्याकडे घर आहे, गाडी आहे, दागदागिने आहेत, तो भाग्यवान. पण असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशा प्रकारे आणि समर्थांनी आपल्याला या अखंड ध्यानामध्ये ध्यान कसं करावं हे सांगतायत. मगाच्या 7व्या युगधर्म निरूपणामध्ये एक विषय सांगायचा राहिला, तो तुम्हाला सांगून आणि मग परत 8व्या समासाकडे जाते. समासाच्या म्हणजे युगधर्म निरूपणाच्या समासाच्या शेवटच्या ज्या 10 ओव्या आहेत, त्या 10 ओव्यामध्ये ब्राह्मण वर्गाच्या अधःपतनाचे वर्णन समर्थ इथे करतायत. समाजातील नेतेपद ज्या ब्राह्मणांकडे आहे तेच घसरले तर सर्व समाज लयाला जातो. म्हणून त्यावेळच्या ब्राह्मणांचे झालेले पतन पाहून समर्थांना खूप दुःख झाले. त्यावेळी सर्वदूर मुसलमानी साम्राज्य होतं. मोठमोठी मराठेशाहीची घराणी आणि त्यांचे चाकरीत होती. राजाश्रय मुसलमान धर्माला होता. ब्राह्मण वर्गाने मुसलमान धर्मांच्या चालीरीती, त्यांची प्रार्थना स्थळे स्वीकारायला सुरुवात केली होती. शिष्यवर्गही त्यांचेच अनुकरण करू लागला आणि अशा रीतीने ब्राह्मण वर्ग सद्बुद्धीपासून भ्रष्ट झाला. मुल्ला मौलवींचे प्रस्थ माजले होते. मुसलमानांनी राजसत्ता मिळवली होतीच, पण ब्राह्मणांनी स्वधर्म सोडल्याने धर्मसत्ता स्थापन करण्यात मुसलमान यशस्वी झाले. याला श्री समर्थ युगधर्म असे म्हणतात. हे राष्ट्राचं दुर्दैव आहे. बघा, आम्ही ज्या शिरगावला अण्णांच्या म्हणजे माझ्या गुरूंची जी समाधी आहे त्याच्या जवळच एक मोठा वरती पीर आहे डोंगरावर. त्या डोंगरावरच्या पीरावर सगळे ब्राह्मण, काय सगळ्या जातीचे लोक जात होते आणि तिथे नवस बोलत होते. हे जाणून आणि समर्थाने शिरगावला आणि मारुतीची स्थापना केली आणि तिथे रामनवमी करायला सुरुवात केली की जेणेकरून हा सगळा वर्ग आपल्याकडे ओढला गेला पाहिजे. इतकी दूरदृष्टी समर्थाने त्यावेळेला दाखवलेली आहे. हा समास झाल्यानंतर अखंड ध्यान निरूपणाला आपण सुरुवात केली आहे. समाधीच्या अध्यायातील ध्यान हा मधला टप्पा आहे. धारणा, ध्यान आणि समाधी हे 3 टप्पे आहेत. धारणा म्हणजे काय? तर ध्येय निश्चित झालं असेल तर त्यावर अंतःकरण वृत्ती तद्रूप करण्याचा प्रयत्न करणं, त्याला म्हणतं धारणा. ध्यान, वृत्ती ध्येयाकार झाल्याने भान असणे म्हणजे ध्यान. समाधी, वृत्ती ध्येयाकार झाल्यावर त्रिपुटीचा लय होणे, भान विसरणे म्हणजे समाधी. खूपदा बघा लहान मुलांची लागते ना समाधी. TV समोर बसतात आणि बसल्यानंतर आपण किती वेळ बसलो हे विसरून जातात. पण ही अर्थातली TVची समाधी आहे बरं का. परमार्थातली जी समाधी आहे ती वेगळी आहे. ध्यानाचे 3 प्रकार समर्थ येथे सांगतायत. एक प्रतीक ध्यान म्हणजे अन्याचे अन्य प्रकारे ध्यान. विष्णूचं ध्यान न करता शालिग्रामाचं ध्यान करणं, त्यामुळे ते झालं दुसरं ध्यान. म्हणजे विष्णूचं हे प्रतीक आहे पण ध्यान करायचं शालिग्रामाचं. म्हणून 30व्या ओव्यामध्ये सांगितले आहे दंडक ध्यान. आणि त्या दंडक ध्याना कसं आहे आपण थोड्या वेळाने पाहूया. ध्येय ध्यान, सगुण रामाची किंवा कृष्णाची मूर्ती ठेवून आणि त्यावर ध्यान करावं, ते झालं सगुण ध्यान. म्हणजे समर्थ म्हणतायत
मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाचे एकच दिसे, भासो नेतेची भासे विलक्षण. हे झालं मूर्ती ध्येय ध्यान. अहंग्रह ध्यान, मी ब्रह्म आहे अशा ध्यानाला अहंग्रह ध्यान म्हणतात. समर्थ ह्याला अंतर्निष्ठा ध्यान म्हणतात. समर्थांना हेच ध्यान अभिप्रेत आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे ह्याच भावामध्ये ध्यानाला बसायचं. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकार भरंगळले लोकाचारे. समर्थ ब्राह्मणांना सांगतात की यापूर्वी झालं ते होऊन गेलं, आता तरी तुम्ही ह्यापुढे ब्राह्मणांनी स्वतःला शहाणं करावं, खरा देव कोणचा हे जाणावं आणि आत्मरूप आत्मसंपन्न होऊन आणि अखंड भजन करून अखंड ध्यान साधावं. भगवंताचा अखंड जाणीव असणं म्हणजे अखंड ध्यान. अखंड आठवण म्हणजे अखंड ध्यान. ज्याचं नाम मी घेतोय तो मीच आहे म्हणजे नाम व नामी दोन्ही एकच असं जाणून जो सतत जप करतो तोच जप खरा. त्याप्रमाणे ज्याचं ध्यान मी करतो तोच मी आहे व तो सर्वत्र नटलेला आहे, या अनुभूतीला म्हणायचं अखंड ध्यान. आणि या समासामध्ये समर्थांनी दंडक ध्यानाला त्याची खूपच चेष्टा केली आहे. ते कसं ते आता आपण बघूया. पहा, एक माणूस होता आणि तो एक माणूस आणि ध्यानाला बसला. दोघं मित्र, त्याच्याजवळ आणखीन एक मित्र बसला होता. आणि जेव्हा ते ध्यान करायला बसले तेव्हा मानसपूजेमध्ये आणि ते हार घालायला लागले कृष्णाला. पण लक्षात आलं की हा हार तर खूप छोटा आहे. आता त्याच्या डोक्यावरती होतं मुकुट. आता मुकुटातून काही तो हार जाईना. दुसरा मित्र म्हणतोय, अरे तो मुकुट काढ ना, म्हणजे हार जाईल. म्हणजे बघा दोघं किती वेडे आहेत. आता खूप छान त्यांनी वर्णन केलंय की कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकवी त्याला, मुकुट घालून माळ घाला म्हणजे बरे, मनाचे येथे काय दुष्काळ, जे आखुड कल्पिती माळ, सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे, प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावे न लगती, कल्पनेची माळ थिटी करीती काय निमित्त. मनानेच तुम्हाला जर माळ घालायची आहे मग ती माळ मोठी करा ना, डोक्यावरचा मुकुट काढा. हे काय म्हटलंय, ह्याला धड दंडक ध्यान. म्हणून समर्थांनी त्याची टिंगल केली आहे. म्हणजे काय आहे की तुम्ही जेव्हा मानस पूजा करता तेव्हा मनाने जर योजायचं आहे मग चांगले जा ना, कैलासावर जा, गंगेवर जा, अहो त्या स्वर्गात जा, छान छान फुलं आणा, फळं आणा. आणि अशा प्रकारचं दंडक ध्यानामध्ये हे जे झालं कृत्रिम ध्यान, तेच न करता सहज ध्यान म्हणजे कसं, देह देवळं आत्मा देव हा आठवून तुम्ही ध्यान करा. किती सुंदर बघा, 28-29 ओव्या आहेत. ध्यान देवाचे करावे किंवा देवाल्याचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई, देह देवळ आत्मा देव कोठे धरू पाहता भाव, देव ओळखून जीव तेथे जिला. म्हणजे आपल्या आत्मारामाचं ध्यान करणं हे झालं अखंड ध्यान आणि हे झालं सहज ज्ञान. आणि हेच आपल्याला समर्थ इथे करायला सांगतात. देवाचे ठिकाणी ध्यान लावावे, या अखंड ध्यानाने आत्मकल्याण निश्चित होते असं आपल्याला समर्थ निक्षून ह्या अखंड ध्यान निरूपणामध्ये सांगतायत. असा हा अत्यंत महत्त्वाचा आणि हा अत्यंत सुंदर असा समास झाल्यानंतर 9वा जो समास आहे त्या समासाचं नाव आहे शाश्वत निरूपण. या समासामध्ये समर्थांनी पुन्हा एकदा आत्मनिवेदन, उभारणी, संभारणी याची प्रक्रिया परत समजावून दिलेली आहे. मी असा विचार त्या दिवशी केला की परत समर्थ आपल्याला का बरं हे सांगतायत. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर मागच्या सगळ्या समाजामध्ये उभारणी, संभारणी हे सगळं सांगून झालं आहे. आत्मनिवेदन अनेक वेळा सांगून झालं आहे. मग परत का सांगावं. आणि त्याचं उत्तर मला काल जेव्हा मी कृष्णाचा अभ्यास घेत होते आणि त्यावेळेस झाला. कृष्णाला मराठी इंग्लिश मीडियम असल्यामुळे मराठी काही फारसं येत नाही आणि मराठीमध्ये त्याला असं वाटतं की सगळं तर येतं आहे. आणि म्हणून जेव्हा त्याला काही गोष्टी लिहून दाखव रे बाबा म्हणून सांगितलं, आता पुरणपोळी, पुरण वेगळं पोळी वेगळी, अशा प्रकारे त्याने अनेक चुका केल्यानंतर मग त्याला समजावून सांगितलं, अरे परत तुला जेव्हा त्याचा अभ्यास करायला पाहिजे, परत लिहावं लागेल तेव्हा तुला येईल. आणि मग मला एकदम प्रकाश पडला की म्हणूनच समर्थांनी हे जे महत्त्वाचे विषय आहेत ते परत सांगण्याचं काम एवढंच आहे की हा जो जीव आहे, हा जीव एकदा प्रपंचात गेला की हा सगळं विसरतो. आणि म्हणून समर्थ परत आपल्याला आठवण करून देत आहेत. आणि ह्या ठिकाणी परत समर्थ पिंडामध्ये आत्मानात्म विवेक करावा, ब्रह्मांडामध्ये सारासार विचार करावा, या गोष्टी ते परत सांगतायत. आणि अशा वेळेला ह्या ठिकाणी शंकराचार्यांचं जे आत्मषटके त्याची मला आठवण झाली.
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वैर्न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशा न वा पाणिपादौ न चोपस्य पायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. म्हणजे मी मन नाही, मी चित्त नाही, मी कान नाही, मी डोळा नाही, मी जीभ नाही, मी प्राण नाही, मी मन नाही. मग मी कोण आहे? तर मी शिवोहम आहे, मी त्याचं रूप आहे. माझ्या शरीरातील सर्व तत्व जड नाशिवंत असून मी म्हणजे केवळ शिवोहम आहे, मी त्याचं रूप आहे हे सांगण्याकरता म्हणून हा 9वा समास आपल्याला तेच सांगतोय की माझ्या शरीरातील सर्व तत्व ही जड असून नाशिवंत आहेत. आत्मतत्व फक्त खरं आणि शाश्वत आहे हे जाणणं म्हणजे आत्मानात्म विवेक. दृश्य जगातील पसारा सर्व नाशिवंत असून हा असार आहे. केवळ परब्रह्मतत्व काय ते शाश्वत आहे, सार आहे. या धारणेला समर्थ सारासार म्हणतायत. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान आणि विज्ञान या 4 संकल्पनांचा विचार इथे आपल्याला समर्थ सांगतायत. विज्ञानाची व्याख्या म्हणजे अज्ञान म्हणजे काय? जे काहीही माहीत नाही ते अज्ञान. विपरीत ज्ञान म्हणजे एक असून दुसरंच दिसणं. तसं अंधारामध्ये जे आपण दोरी बघतो पण ते आपल्याला साफ वाटते, हे झालं विपरीत ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? तर सत्य समजणं. आणि विज्ञान म्हणजे निर्गुण, निराकार, निष्क्रिय परब्रह्म याशिवाय काहीही नाही याची प्रचिती घेणं. म्हणजे वेदांत, सिद्धांत, धादांत याची पाहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे. समर्थांचा प्रचितीवर फार भर आहे. म्हणजे बघा, अद्वैतानुभूती हे झालं ज्ञान, द्वैतानुभूती हे झालं अज्ञान, आणि ब्रह्मावर जगत भासणं हे झालं विपरीत ज्ञान, आणि अपरोक्ष होणं म्हणजे हे झालं विज्ञान. अशा प्रकारे समर्थांनी आपल्याला या ठिकाणी या 4 वाक्या समजावून सांगितले. जेव्हा निर्गुण परब्रह्माची धारणा येत नसेल त्यावेळी सगुणाची धारणा करावी आणि निर्गुणाची प्राप्ती करून घ्यावी. सगुणाचे आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, मुख्य सारासारे विचारे संत संगे हेच महत्त्वाचं. बघा, मायामय विश्व हे इंद्रिय गोचर आहे, ते इंद्रियांना प्रत्यक्ष दिसतं. पण परब्रह्म जे आहे हे अतिंद्रिय आहे, इंद्रियांच्या अनुभवाच्या पलीकडे आहे. मायामय विश्व हे नाशवंत आहे, पण न दिसणारी सद्वस्तू ही अविनाशी आहे, हे आपण इथे लक्षात ठेवायचे. समर्थांच्या जो प्रचितीवर भर आहे तुम्हाला सांगितलंच. म्हणून समर्थ एक सुंदर मार्मिक उदाहरण देतात. वैद्याची प्रचित येईना आणि भीडही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचना ऐसे जाणावे. ज्यांना निर्गुण साधना जमत नसेल त्यांनी सगुणाची पूजा करावी. सगुणाचे आधारे, निर्गुण पाविले निर्धारे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव ते प्रसंगे झालो गुणातीत. दुर्गुणांचा त्याग करून सद्गुण अंगी बाणावेत व गुणातीत व्हावे, असा सुंदर उपदेश आपल्याला ह्या समासात समर्थ करतायत. आता शेवटचा समास आहे हा 10वा समास माया निरूपणाचा आहे. वस्तू जशी आहे तशी न दिसता जशी नाही तशी दिसते तिला म्हणायचं माया. आणि मा म्हणजे काय? तर मा म्हणजे नाही, आणि या म्हणजे जी प्रत्यक्षात नाही पण दिसते तिला म्हणायचं माया. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्म विवेक. पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता. आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेके प्रत्यय आली. आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना. या समासामध्ये अनेक दृष्टांत देऊन मायेचा अशाश्वतपणा इथे समर्थांनी पटवलेला आहे. उदाहरण जर आपण घ्यायचं तर बघा, तेज झाले वायोपासून 10वा समास आहे नाही का? मी चुकीचं सांगते वाटतं. राखेसी म्हणती लक्ष्मी, दुसरी भारदौरी लक्ष्मी, तिसरी नाममात्र लक्ष्मी तैसी माया. राखेसी म्हणती लक्ष्मी म्हणजे जी ठेवलेली बाई आहे तिचं नाव लक्ष्मी. दुसरी जी आहे भारदौरी लक्ष्मी म्हणजे जी मुलं जर वाचत नसतील तर असं एक मंत्रून दोरा मानतात बाईच्या पोटाला, त्याला म्हणतात भारदौरी लक्ष्मी. तिसरी जी आहे ती घरातली काम करणारी बाई लक्ष्मी. मग यातली खरी कोणची लक्ष्मी? हो, मुळी बाळविधवा नारी जिचे नाव जन्म सावित्री, ती बालविधवा आहे, तिचं नाव ठायलंय सावित्री. कुबेर ज्याचं नाव आहे पण तो घरोघरी काय करतोय तर तो आपला भिक्षा मागतोय. देवाला असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना. नामे सरस्वती पण तिला काही लिहिता वाचता येत नाही.
मातांगेचे नाम तुळशी, चर्मिकाचे नाम काशी, बोलती अतिक्षुद्रिणीसी भागीरथी ऐसे. अशा प्रकारे म्हणजे मायेची उदाहरणं समर्थ सांगतायत. निरक्षर असणाऱ्या स्त्रीचे नाव सरस्वती किंवा विधवेचं नाव सावित्री अशी माया आहे. समर्थांना इथे सांगायचं आहे की माणसे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा अशी परिस्थिती ज्या असतात ती त्या म्हणजे माणसं जी असतात ह्या अशा गोजीरवाण्या माणसांना रूप पाहून भुलतात आणि त्यांना काय होतं ते फसतात. आणि म्हणून नाम आणि रूप हे माईक असून फक्त ब्रह्म हे सत्य आहे. सामान्य नामरूपात माणूस अडकतो, पण साधू संत मात्र ब्रह्मचिंतनात रमतात. म्हणून या 14व्या दशकामध्ये समर्थांनी आरंभापासून शेवटपर्यंत आत्मारामाचा अखंड ध्यानाचे सूत्र सुंदर तऱ्हेने आपल्याला गुंफलेलं पाहायला मिळालं. त्याचे मनन चिंतन आपण करावं आणि मुक्त व्हावं. एक शेवटची गोष्ट छोटीशी सांगते या आत्मारामाबद्दल आणि संपवते. एका माणसाचं हार्टचं ऑपरेशन झालं आणि हार्टचं ऑपरेशन झाल्यावर बिल आलं 8 लाख. आता तो पेशंट रडू लागला. डॉक्टर म्हणाले, अहो का रडताय, बिल जास्त आहे का, थांबा मी तुमचं बिल कमी करतो. हां, तरी पण बिल कमी केलं तरी पण तर रडतोय. मग आता का रडता हो, तुमचं बिल कमी केलं. तेव्हा तो म्हणाला, ज्यांनी मला 80 वर्ष आणि हार्ट ज्यांनी माझं सांभाळलं त्यांनी मला अजून बिलच पाठवलं नाही आहे. पण ज्यांनी माझा हार्ट 3च तास सांभाळलं त्यांनी मला 8 लाख पाठवलं. मग आता लक्षात ठेवा की हा जो भगवंत म्हणजे आत्माराम आहे तो खरा देव आणि त्याला आपण भजा आणि त्याला आपण अखंड भजा असं समर्थाने आपल्याला या दशकामध्ये सांगितलं आहे. सांगून आणि हा दशक संपवलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.